नमस्कार मित्रांनो, आपण ऊसापासून गूळ कसा बनवतो हे पाहणार आहोत। ऊस तोडून झाल्यानंतर तो बैलगाडीच्या साहाय्याने क्रशरजवळ आणला जातो। ऊसाला क्रशरमध्ये घालून त्याचा रस काढला जातो आणि तो साईडला जो दिसतो त्या टँकमध्ये स्टोअर केला जातो। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्यानंतर स्टोअर केलेला रस मोटरच्या साहाय्याने या मोठ्या कढईमध्ये आणला जातो आणि जी पावडर टाकली जात आहे ती रसातील मळी बाहेर काढण्यासाठी वापरली जाते। कढईमधील रस चांगला शिजवून घेतल्यानंतर त्याला डावीकडे जो वाफा किंवा साचा दिसतोय त्यामध्ये ओतला जातो। कढईच्या चारी कोपऱ्यावरती चाक आहेत आणि या अँगलच्या पट्टीवरनं त्याला चालवत आणून या वाफ्यामध्ये किंवा साच्यामध्ये ओतलं जातं। शिजवलेला रस या साच्यामध्ये किंवा वाफ्यामध्ये आणून थंड केला जात आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। आणि एकदम शेवटी शिजवलेला रस थंड झाल्यानंतर त्याला साच्यामध्ये किंवा अशा प्रकारे मोल्डमध्ये भरलं जातं आणि त्याला थंड करण्यासाठी ठेवलं जातं। मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेला आमच्याकडे गुऱ्हाळ असे म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा।